मीरा भायंदर वसई विरार आयुक्तालय की क्राइम ब्रांच यूनिट 3 ने एक ऐसी गैंग को गिरफ्तार किया है जो रात में मुंबई अहमदाबाद हाईवे पर डकैती की वारदात को अंजाम देते थे। बता दें कि 17 मार्च को सूरत से मुंबई आ रहे बिजनेसमैन को खानिवड़े टोल प्लाजा के पास आरोपियों ने खुद को पुलिस बताकर बिजनेसमैन की कार रोकी और उसको वैगनार कार में बिठाकर बिजनेसमैन की क्रेटा कार लेकर फरार हो गए थे। जिस क्रेटा कार लेकर फरार हुए उसमें 5 करोड़ 15 लाख रुपए रखे हुए थे, जिसकी जानकारी क्राइम ब्रांच यूनिट 3 को मिलने के बाद मामले को गंभीरता से लेते हुए सूत्रों की मदद से 4 आरोपियों को गिरफ्तार किया। इन आरोपियों के पास से 4 करोड़ 87 लाख 50 हजार रुपए बरामद किए गए। साथ ही 7 क्रेटा कार, वैगनार कार और मोबाइल बरामद किया, जिसकी कीमत तकरीबन 5 करोड़ 3 लाख 15 हजार रुपए है। दिनांक 17 मार्चला अहमदाबाद मुंबई हायवेवरती खानिवडे टोल नाक्याच्या इथे एक क्रेटा गाडी जी सुरतवरनं मुंबईच्या दिशेने येत असताना रात्री 8च्या 9च्या सुमारास एक वॅगनार गाडीने त्यांना थांबवले। त्याच्यानंतर त्या वॅगनार गाडीमधून 5 आरोपी उतरले आणि त्यांनी ज्या क्रेटा गाडीमधले एक ड्रायव्हर आणि त्याचा साथीदार होता त्यांना मारहाण केली। मारहाण करून त्या दोघांना त्यांचे अपहरण केले। त्यासोबत त्यांच्यासोबत जो मुद्देमाल होता 5 कोटी 15 लाखाची जी कॅश होती ती त्यांनी ताब्यात घेतली आणि तिथून ते पसार झाले। या अनुषंगाने मांडवी पोलीस स्टेशनमध्ये CR नंबर 77/2024 IPC 395 363 आणि इतर IPCचे कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। त्याचा तपास क्राइम ब्रांचचे युनिट 3चे PI बडाक व त्यांची संपूर्ण टीम ही तपासायला लागली आणि 2 दिवसाच्या आतच 48 तासात आपण 4 आरोपींना अटक करण्यामध्ये यश प्राप्त झाले। या 4ही आरोपींकडून आजपर्यंत आपल्याला 4 कोटी 87 लाखाची मुद्देमाल आपण जप्त करण्यात आलेला आहे। त्यासोबत गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली वॅगनार कार, जी गुन्ह्यामध्ये चोरली गाडी होती ती जी क्रेटा ती विरार टोल नाक्यावरती त्यांनी ती सोडली होती ती देखील जप्त करण्यात आली। त्यासोबत या गुन्ह्यामध्ये 5 मोबाईल जे आरोपींनी वापरले होते असा एकूण 5 कोटी 3 लाखाचा मुद्देमाल आतापर्यंत जप्त करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे। हा जो मुख्य आरोपी आहे मुरगनंदन अभिमन्यू हा राहणार धारावीचा आहे। त्याच्यावरती यापूर्वी 302चा प्रकार देखील आहे। 138/2007 CR नंबर प्रमाणे 302चा गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे। त्याच्यात तो ज्युडिशियल कस्टडीमध्ये देखील जेलमध्ये देखील गेलेला होता आणि तो तिथून सुटून त्यांनी हा प्रकार केल्याचे निष्पन्न झालेले आहे। अजून 3 आरोपी फरार असल्याची आम्हाला प्राथमिक माहिती मिळत आहे आणि त्याचा तो शोध पोलीस घेत आहे। खबर देखने के लिए देखते रहे समय प्रभात।